सगळ्यांना नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. चला, कामाची सुरुवात झालेली आहे ना बोला. कामाची सुरुवात झालेली आहे म्हणलं. झालेले आहे आणि मटण पण शिजलेलं आहे. आणि टेरेसवर चूल पेटवायची आपल्याला, तुमच्या लक्षात आहे का? हो हो. केव्हापासून पेटवायची आजच पेटवायची ना? आजच. आता काय माहितीये का, वर टेरेसवरच पण तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहे. आणि चला, मावशी पण आल्यात, आमच्या कामाला लागल्यात. होय मावशी, कामाला लागल्यात म्हणलं. मावशी आल्या, मावशी कामाला पण लागलेल्या आहेत. आता हे झाडून पुसून सगळं काढत भाकरी करायला टायमिंग आहे. अजून भाजी ही कडायची व्हायचंय सगळं आव. आणि मला दळण दळायला लावायचंय. चला ना ची फ्रीज बंद करा की, मला दळण दळायला लावायच्यात. आणि आमचं जरा काल मी थोडं पहिला दिवस होता. स्टुडिओ टॉप केला, त्यांचा मेकअप करायचा राहिला आणि तिथं वाळ पण झालं. ए मयूर, उठ उठ उठ, कामाला लाग. अहो सुपल्या इथं आहेत, निळ्या कलरच्या सुपल्या आहेत बघा. काय चाललंय कालवा? काय 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 होतंय? ओ नाना तर द्या नका वाघमारांना, त्यांनी आल्यापासून स्वच्छ केलंय सगळं. भाजलेलंय, भरडून करून ठेवलंय सगळं व्यवस्थित. सुपली कुठे गेली? आवं इथं ठेवलेल्या 3 सुपले आहेत की आपल्या. मग काय निळ्या कलरची आहे, नीट बघा. सकाळी सकाळी एक व्हिडिओ काढा म्हणलं. बाहेरचं पण तुम्हाला चला नसतं, इकडचं वातावरण दाखवते. काय काय यांच्या कमेंट केल्या की हे तिथं तुम्हाला हॉटेल धार्जिन होतं. जणांच्या प्रश्नांची उत्तर सगळेजण म्हणले ते हॉटेल तुम्हाला लकी होतं, तिथं पैसा कमवायला. आता इथं काय मोकळं टेबल दाखवताय का? कसं असं मस्त आहे का? प्रत्येक वेळेस गिराईक ज्यावेळेस असतं त्यावेळेस आम्ही कामात असतो, त्यामुळे आम्हाला व्हिडिओ काढता येत नाही. आणि तिथं पण काय करायचो, सगळी गिराईक ही मोकळा वेळ मिळाला तर आम्ही तिथं व्हिडिओ काढायचो. आणि तुम्ही काय कमेंट करताय, आता काय इथं मोकळ्या खुर्च्या दाखवता का, आमकं करता का? कुणाला टायमिंग आहे तेव्हा 4थ्या मजल्यावर जायला, जेवण करायला, किंवा एवढं कोण हुडकत बसणार आहे? असं नसतं. ज्यांना जिथं जेवणाची चव घावलेली त्यांना माहित झालं इथं सगळं क्वालिटीचं मिळतं, व्यवस्थित मिळतं, सर्व्हिस पण चांगली आहे. आणि एवढं मात्र खरं की मटण एकदम प्युअर असतं, बोकडाचं म्हणजे बोकडाचं. त्याच्यामुळं ज्या लोकांना चव घावली आणि ते लोक आपल्याला हुडकत येतात. ज्या दिवशी उद्घाटन होतं, कालच ओपनिंग केलंय आम्ही. 2 दिवस आमचं हॉटेल बंद होतं, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. ते पण शुक्रवारी आमच्या गावची यात्रा होती, गुरुवारी भाऊबीज होती, आणि शुक्रवार शनिवार आमच्या गावची यात्रा असल्यामुळे आम्हाला हॉटेल 3 दिवसच बंद होतं. पण काय किती तर्क काढले, किती त्यांना मापच नाही, काय त्यांना किती कमेंट करावं किती नाही काय कळलंच नाही. अहो तसं नसतं. तुम्हाला इथली पण गर्दी बघायची का? तर चला, तुम्हाला उद्यापासून गर्दी दाखवायला चालू करतो. 4थ्या मजल्या असो किंवा 5व्या मजल्यावर असो, जिथं चव तिथं लोक तर गर्दी होणारच. तिथं काही नाद करायचा नाही. आणि तुम्हाला कसं माहितीये, शेवटी आमचं दीपक भाऊजीराव कसं काम करतात आणि तो आता तुम्हाला दाखवलं पण असतं, पण नको, इथं शेवटी इज्जतीचा पंचनामा. आणि आमचं रविभाऊचा मेकअप करता रविभाऊ गेलं खाली. कोण आता अर्जंट एवढं भेटाय काय माहिती नाही. असू द्या, चाललंय सगळं आता हे पुसायचं. मयूर झालंय बा, आता 11 वाजून गेलेले आहेत. आपल्याला गिरायकाचं कसं 12:30 बरोबर 12ला आपलं जेवण चालू होतं, कारण काय शेवटी हे बोकड शिजवायचंय आणि चुली वाचल्यामुळे तर तिथं तर हे व्हायचं. आता तर कसं माहितीये का, टेरेसला न्यायचं, टेरेसला तिकडं सगळं शिजवायचं, सरपाणी करायचं, वरती न्यायचं, मग तिथं शिजवून परत ना इकडं आणायचं. आणि मग आपल्या ह्याच्यावरती काय मयूर पुसतोय. थांबा कालवा कर नका. असो हा व्हिडिओ मी इथं संपवते. बाय सगळ्यांना. आणि आपल्या हॉटेलचा आणखी एकदा पत्ता सांगते. अजिंक्य बाजारासमोर, अजिंक्य बाजार पलीकडे आणि आपलं हॉटेल अलीकडे, द रॉयलिंग. हा, द रॉयलिंग आपल्या हॉटेलचा पत्ता आहे. हा, खरं तेच हॉटेल. इथं कुणाला विचारा, कालच शिफ्टिंग झालंय, पण सगळ्यांना माहित आहे की 4थ्या मजल्यावर डायरेक्ट लिफ्टनी 4थ्या मजल्यावर येते. तिथं आपलं सगळं, आपल्याला तिथं छोटा बोर्ड पण लावलाय. खरं तेच लिफ्ट मधनं बाहेर निघलं की दिसतंय. तिकडं अलीकडे वळलं की झालं. तिथं आपलं काउंटर आहे, तिथं ते बाटल्या लावलेल्या पोरांनी काय काल नेलेलं नाही. काल बरंच काय काम होतं आणि अशी स्वच्छता चालली. आणि इकडे म्हणलं ना तर हे सगळं
आपल्याला इथं बाहेर जेवायला बसून असं आपण एखाद्या गार्डन मध्ये जेवायला बसल्यागत वाटतं. इकडे सगळं जेवण करताना पण हे सगळं एकदम ओपन आहे, छान दिसतंय. इकडून असं इकडून पण हे सगळं असं ओपनिंग आहे आणि फॅमिलीसाठी स्पेशल हॉल आहेत, फॅमिलीसाठी स्पेशल रूम आहेत. इकडं सगळ्या पलीकडे जे आहे ना त्या पलीकडे सगळ्या रूमच आहेत. ज्यांना कुणाला असं म्हणजे हे करायचं आहे फॅमिलीसाठी ह्याच्यासाठी आता इथं सगळी सोय आहे. 4थ्या मजल्या असून 5व्या मजल्या असतो. तुम्ही फक्त एकदा या आणि इथली पण टेस्ट बघा. कारण का तुम्हाला सगळ्यांना माहीत झाले हा व्हिडिओ फक्त कमेंट करणारासाठी. कारण का कसं असतं एखादा माणूस कुठलीही गोष्ट करत असताना ना त्यांना कमी लिहू नये किंवा असं जी करतं ना त्याला सारखं खाली ओढू नये. त्याचा प्रयत्न असते शून्यातून सगळं विश्व निर्माण करायचं म्हणलं त्याला पण लय कष्ट असतं, लय सोसावं लागतं आणि काम पण तसंच करावं लागतं. सगळं आम्ही आमच्या हाताने सगळं काम करतोय. बायका जरी भाकरीला नसल्या तरी आम्ही कंटिन्यू 12 तास भाकरी करत असतो. कसं संघर्षातून सगळं निर्माण केलेलं आहे, उभं केलेलं आहे सगळं. त्याच्यासाठी कमेंट कुठेही करू नका. बाय सगळ्यांना, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग.